स्मशानच हे आपलं शेवटचा टप्पा आहे. ह्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. शिवरात्रीला 2,000 ते 3,000 लोक आवर्जून इथे येतातच येतात. आरती झाल्यानंतर ताट जेव्हा शिवलिंगाकडे ठेवलं तर त्याच्यामध्ये एक प्रतिमा उमटलेली मला दिसली त्या उजेडामध्ये. आता ज्या ठिकाणी मंदिर आहे तिकडे आधी जळकं होतं, म्हणजे शिवरात्रीचा उत्सव जेव्हा असतो त्याच वेळेला फक्त या मंदिरामध्ये दानपेटी लागते. इथं कालभैरव खास म्हणून द्वारपालचं काम करतो. होमकुंड तयार केलं जमीन खणून, तर तेव्हा त्याच्यामध्ये ते हाडं वगैरे निघाले होते. तर तरुण पिढीनी सनातन धर्माकडे आपलं वळून, कारण आईच्या गर्भामध्ये जेव्हा बाळ असतं तेव्हा तो नरकवास भोगत असतो. आपण अघोरेभ्य घोरेभ्य घोर घोर तरेभ्य सर्वेभ्य सर्व सर्वेभ्य नमस्रूपेभ्य तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। नमः पार्वती पतये हर हर महादेव शंभो। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे उत्सव अनफिल्टरच्या एपिसोड 2 मध्ये। तर आज आपण एक असा उत्सव बघतोय जो सर्व मंदिरांमध्ये साजरा केला जातो एकदम जल्लोष आणि मोठ्या पद्धतीने। पण हे एक असं मंदिर आहे जे आपल्या शमशानामध्ये सोनापूरमध्ये, तर तिकडेचा महाशिवरात्री उत्सव खूप मोठा साजरा होतो। तर तो कसा होतो आणि या मंदिरामागची इतिहास काय, कथा काय, ते सर्व जाणून घेऊयात। आपल्यासोबत मंदिराचे अध्यक्ष आणि मुख्य पुजारी आहेत। तर महाराज नमस्कार। नमस्कार। आधी आम्हाला तुमच्याबद्दल माहिती आहे, तुम्ही या मंदिराशी कसे जोडले गेले आणि कसं काय आहे ते? माझं नाव सतीश लागवे। मी 2012 मध्ये ह्या मंदिराशी कनेक्ट झालेलो आहे। त्या 2012 मध्ये मी जेव्हा मंदिरात आलो तेव्हा ह्या मंदिराची सेवा मला मिळाली पाहिजे करायला असं मी मनामध्ये बोलतच होतो। तेवढ्यात एक मुलगा इकडे भांडी घासत बसलेला होता, तर त्यांनी मला सांगितलं की महाराज, जर तुम्हाला पूजा करायची असेल तर ह्या मंदिराची चाबी आपल्या लाकडीचं गोडाऊन तिकडे रतन म्हणून माणूस आहे, त्याच्याकडनं तुम्ही चाबी घेऊन पूजा करू शकता म्हणून। अच्छा, मग तेव्हापासून मी इकडे नित्यनेमाने पूजा करायला लागलो 2012 सालापासून। ओके, 2012 पासून त्या 26 पर्यंत तुम्हीच मुख्य पुजारी आहात मंदिराचे। तर महाराज, आपल्या मंदिराचा इतिहास काय, मंदिराचं नाव वगैरे आणि कसं हे झालं? मंदिराचं नाव आहे मुक्तेश्वर मुक्तिधाम सामाजिक संस्था। हे कुर्ला पश्चिम सोनापूर लेन मध्ये मुक्तेश्वर मुक्तिधाम म्हणून हे मंदिर ओळखले जातं। तर मुक्तेश्वर मुक्तिधाम हे मंदिर जेव्हा सुरुवातीला, आता ज्या ठिकाणी मंदिर आहे तिकडे आधी जळकं होतं, म्हणजे शेगड्या इथे अग्निसंस्कार ह्या भागामध्ये व्हायचे आधी। त्याच्यानंतर कालांतराने ते तिकडे दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलं, तिकडे आता जळकं आहे तिकडे। तर जेव्हा आम्ही ह्या मंदिरात मी जेव्हा पूजा करायला लागलो तेव्हा आम्ही पौर्णिमेचा होम सुरू केला होता। अच्छा, तर पौर्णिमेचा होम करत असताना आम्ही इकडे होमकुंड तयार केलं जमीन खणून, तर तेव्हा त्याच्यामध्ये ते हाडं वगैरे निघाले होते। तर तेव्हा आम्हाला इतर लोकांकडनं पण कळलं की आधी जळकं ह्या ठिकाणी होतं। अच्छा, नंतर मग ते जळकं त्या ठिकाणी शिफ्ट केलं। तर महाराज, आपल्या मंदिरामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे उत्सव साजरा होतात? दररोज कोणत्या प्रकारचे पूजा आणि उत्सव होतात? धरून म्हटलं तर दर सोमवारी रात्री इकडे 12 वाजताची आरती जी असते ती माझ्या ओल्या अंगाने मी पूजा करतो। अच्छा, आणि आमच्या आरतीचं विशेष महत्व आहे या मंदिरामध्ये। अच्छा, कारण आरतीमध्ये जो माणूस येतो अटेंड करायला तो म्हणजे दंग होऊन जातो एकदम आरती। आणि प्रतिवार्षिक म्हणजे दर महिन्याच्या पौर्णिमेला आमचा होम असतो, तो सामुदायिक होम केला जातो आमच्याकडे। शिवाय नवरात्री उत्सव होतो, तुळशी विवाह होतो। अच्छा, म्हणजे ते तुळशीचा विवाह देखील केला जातो। अच्छा, स्मशान असलं तरी आम्हाला हे एकदम घरासारखं, म्हणजे गावासारखं वातावरण वाटतं। आता म्हटले की तसं आम्हाला घरासारखं वाटतं। मला पण आता रात्रीचे 2 वाजले, आपण इथे पॉडकास्ट हे करतोय, पण मला सुद्धा ते भीती नाही वाटत, असं वाटतंय की आपण बसलोय मंदिरामध्ये नॉर्मली। आम्ही जेव्हा होम करतो ना तेव्हा अन्नदान असतं आमच्याकडे, तर रात्री 3-3 वाजता आम्ही इकडे प्रसाद ग्रहण करतो। ओके, मला पण आता तसं वाटतच नाही काय भीतीसारखं, फक्त स्टार्टिंगला येताना वाटतं, पण इथे आलं की असं एकदम फ्री वाटतंय की आपलंच घरासारखं मंदिर आणि आपण बसलोय स्मशान म्हणून असं काय वाटतच नाही। प्लस तुम्ही आता म्हटले की आपल्या मंदिरामध्ये खूप दररोज पूजा वगैरे केली जाते, तर आपला जो महाशिवरात्री उत्सव आहे तो काय असा विशेष असतो त्यामध्ये? महाशिवरात्रीचा उत्सव म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये जसं करतात त्याच्यापेक्षा आम्ही आदल्या रात्रीच, जसं आता उद्या शिवरात्री तर त्याच्या आदल्या रात्री आमची इकडे स्थापना होते।
अभिषेक महाअभिषेक वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही शिवलिंग झाकण्याकरता एक मुखवटा केलेला आहे. तो मुखवटा त्याच्यावर लावून वस्त्र परिधान वगैरे करून हा मग नंतर ते रात्रीची पूजा झाल्यानंतर पहाटे आमची म्हणजे 3 ते 4 वेळा नित्यनेमाने पूजा होते त्या दिवशी अच्छा आणि महाआरती वगैरे होते. आणि त्या म्हणजे इतर वेळी ह्या मंदिरामध्ये कोणी येत नाही दर्शनाला किंवा भाविक असं कोणाची गर्दी नसते. पण शिवरात्रीला 2 ते 3 हजार लोक आवर्जून इथे येतातच येतात. आवर्जून येतात दर्शन. कारण जे कुर्ला सोडून गेले तर पण शिवरात्रीच्या दिवशी नियमाने ते दर्शनाला येतात. Yes. वयोवृद्ध असो नाही तर तरुण मंडळी असो. महाराज तुम्ही आता म्हटले की महाशिवरात्रीला 2 ते 3 हजार लोक येतात, मग बाकीच्या लोक का नाहीत असं तुम्ही आता मगाशी म्हटले येत नाही म्हणून. लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे. स्मशान म्हटलं की लोक घाबरतात बरोबर आणि इथे म्हणजे वाईट शक्ती वगैरे असं असतं. पण त्यांना हे माहित नाही की स्मशानच हे आपलं शेवटचा टप्पा आहे. ह्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. बरोबर. इकडे राजा पण येणार, रंक पण येणार, साधू पण येणार आणि संत पण येणार, बरोबर. गरीब पण येणार आणि श्रीमंत येणार. ह्याच्याशिवाय पर्यायच नाहीये. हो मग स्मशान सोडून कसं चालणार? आणि शंकराचं मूळ स्थान स्मशानच आहे. इथूनच पूजा म्हणजे पावली जाते. बरोबर. म्हणून लोकांनी तो डोक्यातनं गैरसमज काढून टाकला पाहिजे हो. आणि शंकराची पूजा करायला स्मशानातच आलं मुख्य स्थान आहे. बरोबर. तर महाराज आता तुम्हाला आपल्या स्मशानातल्या मंदिराची जी ऊर्जा आहे ती काय अशी लोकांना सांगायची वाटते? स्मशानातल्या मंदिराची ऊर्जा असं सांगावंसं वाटतं म्हणजे काय माहितीये, मुक्तेश्वर देवता जो आहे हा मुक्तीचा देवता आहे. हं. ते इकडे आल्याच्या नंतरच तुम्हाला मुक्ती प्राप्त होऊ शकते. कारण मनुष्य जीवन हे स्मशानाचं त्याचा शेवटचा टप्पा सांगितला बरोबर. गेलेला आहे. स्मशानाशिवाय त्याला कुठला पर्याय नाहीये. हा. तर स्मशानातच खरं शंकराचा वास आहे. हम्म. म्हणून इकडे जेव्हा पण आपण पूजा अर्चना अध्यात्म हा. जप तप काय करतो त्याचं एक लवकर प्रभुत्व आपल्याला प्राप्त होतं. अच्छा. तर महाराज मंदिरात आता लोक येतात तर त्यांचा अनुभव काय मंदिरात येणाऱ्या भक्तांचा? मंदिरात येणारे बघा जागृत मंदिर सगळीकडेच असतात. हेच मंदिर जागृत आहे असं मी सांगू शकत नाही. कारण बरोबर. जिकडे देवाचा वास आहे तिकडे सगळे देव हो. जागृतच असतात. पण प्रत्येक स्थान महत्व असतं. आता स्मशानातलं देऊळ म्हटलं की इथे लोकांचं येणं कमी जास्त असतं. त्याच्यामुळे इथे जो येतो तो कधी रिक्त हस्त गेलेला नाहीये माझ्या अनुभवानुसार. हा. कारण ज्यांना कामधंदे नोकरी नाही ते कामधंदे नोकरीला लागले, जे व्यसनाधीन झाले होते व्यसनात मुक्त झाले आणि आता चांगले कामाला आहेत. मी जेव्हा ह्या मंदिरात आलो होतो तेव्हा मी एकटाच पूजा करायचो. तेव्हा ह्या मंदिरात लाईट सुद्धा नव्हती. अंधारात मी हा. सनईच्या उजेडामध्ये पूजा करायचो. तर माझा असा एक किस्सा आहे की जून जुलैचा महिना होता आणि मुसळधार पाऊस पडत होता. त्या मुसळधार पावसामध्ये मी एका हातामध्ये आरतीचं ताट घ्यायचो आणि घंटा नाद करायचो. तर घंटानाद आरती झाल्यानंतर कापूर आरती करण्याकरता मी जेव्हा कापूर पेटवायला घेतला तेव्हा माझ्या पाठीमागून कोणतरी येणं अशी एक सावली गेली. हा. त्याच्यानंतर मी एकदम घाबरागोबरा झालेलो होतो. म्हणजे अंधार आणि सगळीकडे धोधो पाऊस पडत होता. त्याच्यामध्ये मग मी त्या आरती झाल्यानंतर ताट जेव्हा शिवलिंगाकडे ठेवलं तर त्याच्यामध्ये एक प्रतिमा उमटलेली मला दिसली त्या उजेडामध्ये. तर मी बाहेर डोकावून बघितलं तर तिकडे बाहेरच्या इथे या परिसरामध्ये एक मुलगा आहे ना मोबाईलवर बोलत होता. हा. तर मी त्याला बोलवून आणलं आणि बोलवून आणलं तर माझ्याकडे साधा कीपॅडचा मोबाईल होता. अच्छा. त्या मुलाकडे टचस्क्रीनचा मोबाईल होता. तर त्याला मी म्हटलं हे शिवलिंगामध्ये काय दिसतंय काय हा. तुला? तर त्यांनी टॉर्च लावून त्याच्यात बघितलं तर त्याला एक चेहरा आलेला दिसला. अच्छा. मग त्यावेळेला त्यांनी तो चेहरा मोबाईलमध्ये आपला फोटोकॉपी करून घेतली. हा. ती फोटोकॉपी आहे मी तुम्हाला नंतर दाखवतो. अच्छा म्हणजे साक्षात देवाने आपल्याला हा. दर्शन दिले होते. 11-11 चेहरा आहे तो. बापरे म्हणजे म्हणजे खूपच कोणाला हा मोठा वाटतं अनुभव. देव आहे की भूत आहे हा असं म्हणजे प्रश्न म्हणजे पडला हा खूप होता. मोठा अनुभव आहे आणि मी तुमच्या तर मनात. देवाची पूजा करतो तर मी देवच समजणार त्याला. बरोबर आहे. भक्तांचा आलेला अनुभव असा की इकडे श्रमदान करणारे जे भक्त होते त्यांची म्हणजे हे मंदिराचं जे आधीचं जे मंदिर होतं ते हा. एकदम जीर्ण झालेलं होतं. म्हणजे रात्री संध्याकाळी म्हणजे आम्ही आरती वगैरे जेव्हा करायचो तर त्या ढोलच्या आवाजाने सुद्धा ते वरतून सिलिंग पाडायला लागलेलं हा. होतं. अशी ही मंदिराची दुरवस्था झालेली होती. तर त्यावेळेला आम्ही म्हणजे सगळे जेवढे मंडळातले मुलं होते त्यांनी सगळे हेच विचार केला होता की हे मंदिराचं नूतनीकरण व्हायला पाहिजे. त्या मंदिराचं नूतनीकरण आज आपल्या हयातीत झालेलं आहे. हा. तर हे नूतनीकरण
करताना आम्हाला ITI ऑफिसर अनिल गलगले साहेबांच्या हा. सहकार्याने व त्यांनी मग पूनमताई महाजन यांच्याशी सहकार्य करून हा. आम्हाला ह्या मंदिराचा जीर्णोद्धार परिपूर्ण करून दिला. करून दिलं. ही सगळ्यात मोठी मनोकामना आहे आमच्याकडे. सर्व कारण भक्तांचं. आपलं घर तर सगळे बांधतात, बरोबर. पण देवाचं घर बांधणं हे सगळ्यांच्या हातात हातात नसतं. नसतं. म्हणून हा एक अनुभव होता. हा चांगला मोठा अनुभव आहे आम्हाला. बरोबर. कारण इथे कितीतरी लोक आले आणि किती लोकांनी आश्वासन देऊन आम्हाला निघून गेले, पण कोणी आम्हाला पुढाकार केला नाही. हा. पण अनिल गलगले साहेबांनी पूनमताई महाजन यांच्याशी संपर्क साधून आम्हाला या मंदिराचा अच्छा. जीर्णोद्धार करून दिला. करून दिलं. आणि तुमची मनोकामना पूर्ण झाली, सर्व मनोकामना पूर्ण भक्तांची. झाली. हा. महाराज, आपल्या मुक्तेश्वर मंदिरामध्ये फक्त महादेवाची पूजा होते की इतर देवी देवता पण आहेत आपल्या मंदिरात? मुक्तेश्वर मंदिर मध्ये गणपतीची मूर्ती स्थापन केलेली आहे, हा. हनुमंताची आहे, महाकालीची आहे, दत्तगुरूंची आहे आणि कालभैरवची आहे. हा. आणि इकडे जागेवाला म्हणून आमचा एक आहे, हा. म्हणजे नागदेवता, त्याला जागेवाला म्हणून आम्ही इथे अच्छा. जयघोष करतो त्यांचा. त्यांचं खास इकडे आम्ही छोटस मंदिर बनवलेलं आहे. हम्म. आणि जेव्हा पण आमचा उत्सव असतो हा. तेव्हा आधी आम्ही जागेवाल्याला दिवा बत्ती त्याचा मान असतो तो देतो, त्यांच्याकडे क्षमा प्रार्थना करतो आणि त्याच्यानंतर आमच्या उत्सवाला सुरुवात होते. स्मशानातलं मंदिर म्हटलं की तिकडे महाकाली आणि कालभैरवाचं स्थान असं हे द्वारपालचं काम करतात. अच्छा. तिकडे कालभैरव खास म्हणून द्वारपालचं काम करतो, म्हणून हा. त्यांची मूर्ती आम्ही बघा बाहेरच झाडाच्या खाली स्थापन केलेली आहे. अच्छा. काय हे बाउंड्रीचे रक्षक आहे. जर ही बाउंड्री त्यांनी नाही सांभाळली तर हे भूत प्रेत बाहेर बाउंड्रीच्या बाहेर जातील. अच्छा. म्हणून त्यांना कालभैरवची मूर्ती अच्छा. स्मशानात मिळणार, महाकालीची पण मूर्ती मिळणार हा. आणि शंकराचं शिवलिंग मिळणार. तर महाराज, तुम्हाला देव दिसलेत का? मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो, हा. तुम्ही कशावर जगता? आम्ही अन्न पाणी. न अन्न पाणी खाता सुद्धा माणूस 21 दिवस जगू शकतो. कसं? हा, आता गांधीजींनी 21 दिवसाचे उपोषण करून भारत स्वातंत्र्य केलं होतं. बरोबर. न खाता पिता त्यांनी 21 दिवसाचं हा. उपोषण केलं होतं. तर न खाता पिता आपल्या शरीरामध्ये पाणी 70% आहे, हो. 30% रक्त. मग त्याच्यामुळे आपण आपली बॉडी 21 दिवस तरी रिलॅक्स राहू शकते, जगू शकतो आपण. हा. आपण कशावर जगतो तुम्ही सांगू शकता का? आपण जगतो श्वासावर. हा. हा श्वास तुम्ही दाखवू शकाल का? नाही. तुम्ही शरीरातले सगळे भाग दाखवू शकता, पण श्वास दाखवू शकता का? नाही. नाही दाखवू. तसंच देव पण श्वासरूपी आपल्या शरीरामध्ये आहे. अच्छा. कारण देव निराकार आहे. तुमचा श्वास पण तुम्ही कारण हा श्वास कसा आईच्या गर्भापासून जन्माच्या मृत्यूच्या शेवटच्या घटकेपर्यंत 24 तास कार्यरत आहे. जेव्हा आईच्या गर्भामध्ये आपण असतो तेव्हापासून मृत्यूच्या शेवटच्या श्वासापर्यंत हा कार्य. जेव्हा आपण रात्री झोपतो बेघोर, तर आपला श्वास चालू आहे की नाही आपला त्याच्याकडे लक्ष नसतं, आपण आपलं झोपलेलो असतो. बरोबर. हा देव श्वासरूपी आपल्यामध्ये आहे, त्याला ओळखण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. अच्छा. कारण आईच्या गर्भामध्ये जेव्हा बाळ असतं तेव्हा तो नरकवास भोगत असतो. आपण एखादी व्यक्ती वाईट असते तर आपण काय बोलतो, हा नरकात जाईल. तर तो नरकात जाईल की जाईल त्याच्या कर्मानुसार जाईल तो. आईच्या गर्भामध्ये आपण नरकवास भोगत असतो. ते असं की स्त्रीच्या योनीकडे त्या गर्भाचं डोकं असतं आणि पाय छातीकडे असतात, तो उलटा टांगलेला असतो वटवाघुळासारखा. आणि इकडे सगळं मलिन घाण म्हणजे मळ मूत्र अंधार, त्या घाणीतनं तो खातो पितो आणि श्वास घेतो. तो देवाची प्रार्थना करतो, या नरकातनं मला बाहेर काढ, मी तुझं नाव घेईन. या नरकातनं मला बाहेर काढ, मी तुझं नाव घेईन. अशी तो देवाची याचना करत असतो, प्रार्थना करत असतो. तर 9 महिने 9 दिवसानंतर त्या बाईची प्रस्तुती होते. प्रस्तुती झाल्याच्या नंतर देव त्याला प्रत्युत्तर म्हणजे बोलतात की आता मी तुला नरकातनं बाहेर काढला तर तू माझं नाव घे म्हणून. तर तो देवाला शिशु काय विचार करतो की आता मी नरकवास भोगून आलोय, तर आता ह्या सृष्टीचा उपभोग घेऊ की तुझं नाव घेत बसू. म्हणून तो देवाला, आपल्याला वाटतं बाळ रडतं, पण ते बाळ रडत ना, तर बाळ आहे ना देवाला प्रत्युत्तर करत असतात. जेव्हा बोलतं ना तर मी कुठे बोललो होतो मी तुझं नाव घेईन म्हणून, मी आता सृष्टीचा उपभोग घेऊ की तुझं नाव घेऊ.
म्हणून देव असा प्रत्यक्ष कोणाला दिसलेला नाही, आणि तुम्ही हा. ज्याच्यावर जगता तुम्ही ते लोकांना दाखवू शकत नाही, तर देव तुम्हाला कसा दिसणार आहे. बरोबर आहे. खूपच भारी वाटलंय. तर माहित नव्हतं ही स्टोरी अशी असते पूर्ण गरबामधली. तुम्ही आज आम्हाला पूर्ण ओपन मध्ये सांगितलीत. खूप भारी वाटलं ऐकून. महाराज, आता आपल्या मंदिरामध्ये इतके सारे उत्सव होतात, तर त्याच्यामध्ये आर्थिक व्यवस्था कशी करतात तुम्ही? आर्थिक व्यवस्था म्हणजे आमचे जेवढं मंडळातले मुलं आहेत आम्ही, हा. एक सांगू तुम्हाला, आमच्याकडे सगळी तरुण पिढी आहे हा. या मंडळामध्ये. तर ती तरुण पिढी म्हणजे एकदम श्रद्धेने आणि भावनेने एकदम या मंदिरामध्ये सगळे कार्य करायला, कोण श्रमदान करतं, हम्म. कोण पाण्याचं दान करतं, कोण अन्नदान करतं. असे वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे खर्च सांभाळून आम्ही ह्या स्वतःच आम्ही मॅनेज करतो. Manage करतो. फक्त शिवरात्रीचा उत्सव जेव्हा असतो हा. त्याच वेळेला फक्त या मंदिरामध्ये दानपेटी लागते, इतर हम्म. वेळी आमच्या मंदिरामध्ये दानपेटी सुद्धा नसते. अच्छा, म्हणजे मंदिरात दानपेटी दानपेटी नसते. नाही, आम्ही ठेवलीच नाही दानपेटी. अच्छा, म्हणजे आणि शिवरात्रीला पण स्व इच्छेने जे हा. कोणी जे द्रव्यदान देणार हम्म. किंवा कुठल्या प्रकारचा प्रसाद वगैरे देणार ते आम्ही स्वीकारतो. अच्छा. बाकी असे कोणाला जबरदस्ती करून आम्ही कुठल्या प्रकारची देणगी किंवा पावती फाडत नाही. म्हणजे हा पूर्ण जो उत्सव आहे तो मुक्तेश्वर हा स्वतःच स्वतःचा करतात. खर्च हा. म्हणजे कोण ना कोणतरी तो असा व्यक्ती पाठवून देतो की आमचा खर्च भागून जातो त्याच्यात. असं हे जागृत देवस्थान आहे. ओके. तर महाराज, आता आपण पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्यावरती आहे. तर माझा एक असा प्रश्न आहे की तुम्ही आता महाराज आहेत, तर तुम्ही पुढच्या पिढीसाठी काय संदेश देताल आम्हाला? पुढच्या पिढीला सांगायचं म्हणजे शंकर हा म्हणजे देव भरपूर आहेत, हो. पण शंकरच एक असा आहे की हा एकदम भोळा आहे. तो कमी वेळात लवकर प्राप्त होतो. तर आताच्या तरुण पिढीने शंकराची जास्तीत जास्त उपासना करावी असं माझं स्वतःचं मत आहे. कारण मी अनुभवलेलं आहे शंकराची भक्ती केल्याचं काय फळ मिळतं हा. ते. तर तरुण पिढीने सनातन धर्माकडे आपलं वळून जास्तीत जास्त आपले हिंदुत्व जपण्याकरता हा भक्ती मार्ग निवडला पाहिजे. निवडला. ह्याच्याकरता तुम्हाला काय तुमचा कामधंदा सोडायला मी सांगत नाही, बरोबर आहे. कारण देवाने स्वतः सांगितलं कर्म करा, मी त्याचं फळ तुम्हाला देईन. बरोबर आहे. कर्माशिवाय फळ नाहीये. हा. 24 तास जप तप करत राहूनच तुम्हाला फळ मिळणार आहे. नामामध्ये राहा फक्त. बरोबर आहे. तुम्ही चालता फिरता उठता बसता फक्त देवाचं नामस्मरण मनातल्या हा. मनात करत राहा, त्यातच तुम्हाला देवाची प्राप्ती. बरोबर आहे ते. म्हणजे प्रत्येक नवीन पिढीने 5 मिनिटं देवा दिली तरी खूप आहे त्यांच्यासाठी. बरोबर. आणि शंकरच अशी एक देव आहे की ते लवकरात लवकर प्रसन्न होत. बरोबर. म्हणून आम्ही जेव्हा पण आमचं जयकारा होतो ना आरतीच्या नंतर, तर हा. हर हर महादेव, घर घर महादेव अच्छा. असं म्हणून म्हटलं जातं. ओके. तर महाराज, नव्या पिढीला तुम्ही म्हटले की जप तप केला पाहिजे, पूजा इथे केली पाहिजे. तर आता नव्या पिढीने 5 मिनिटं पूजा केली त्यासाठी बोले ठीक आहे चालेल. मग 5 मिनिटासाठी असं काय मंत्र वगैरे तुम्ही देऊ शकता का? सांब सदाशिव हा मंत्र जो आहे हा. हा शिव आणि शक्ती हे दोन्ही एकत्र आहेत. हा. म्हणून हा मंत्राचा जप तरुण पिढीने केला पाहिजे. हा. कारण शिव पण कसा आहे बघा, आपण लिहिताना शिव असा लिहितो. हा. शिवची जर वेलांटी काढून टाकली तर तो पण शवाप्रमाणे. हा. बरोबर. म्हणून शिव आणि शक्ती हे दोन्ही एक रूप आहे. हा. तर सांब सदाशिव हा जप केला पाहिजे. त्याच्याने तुम्हाला लवकर त्याचं फळ प्राप्त होईल. अच्छा. तुम्ही फक्त नामामध्ये राहा, हे गरजेचं आहे. आपण बोलतो हे पाप केलं ते पाप केलं, तुम्ही देवाला विसरणं हे मोठं पाप आहे. अच्छा. आणि आता तुम्ही जो मंत्र दिला सांब सांब सदाशिव, तो किती वेळा केला पाहिजे? किती वेळा म्हणजे असं बसून आसन घेऊनच हा. केला पाहिजे असं नाही. तुम्ही चालता फिरता उठता बसता कामधंदा करताना अच्छा. तेव्हाही करू शकता, त्याला काय बंधन नाहीये. म्हणजे असं काय नाही की मंदिरात आलो तर करा, मंदिरातच बाहेर आलो असलो तर नाही. करू नाही शकत, म्हणजे कधी पण तेव्हा हा करू करू शकतो आपण. तर मित्रांनो, आता आपण आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्यावरती पोहोचलोय. तर महाराजला आपण एक शेवटचा प्रश्न विचारत. तर महाराज, तुम्हाला आपल्या उत्सव अनफिल्टर मध्ये कसं वाटलं आज बोलून? कसं वाटलं म्हणजे एकदम आनंद वाटला. कारण की मी माझ्या मनात जे काय होतं देवाबद्दल सांगण्याचं, ते मला सांगण्याचा आज तुम्ही एक संधी दिली. त्या संधीचा इतर लोकांना सुद्धा फायदा होईल. देवाचं नाव का घेतलं पाहिजे, त्याचं फळ काय, त्याची प्रचिती काय, अध्यात्म काय, जप तप का केला पाहिजे, स्मशानात जाण्यापासून भीती
म्हणजे वाटली नाही पाहिजे. हा. कारण स्मशानच हे आपलं एक शेवटचा टप्पा, हे प्रत्येक बरोबर. माणसाने गृहीत धरलंच पाहिजे. बरोबर. कारण जो आलाय तो जाणारच आहे. हा कन्फर्म तिकीट कोणाचं नाही. बरोबर आहे ते तर. येताना रिटर्न तिकीट घेऊन आलेत तुम्ही, हा. पण कन्फर्म तिकीट नाही. नाही आहे. मग ह्याच्यापासून घाबरून कसं चालणार? बरोबर आहे. मग आम्ही आतापासून स्मशान धरून ठेवलं. सो मित्रांनो, आता आपला पॉडकास्ट असा इथेच संपलेला आहे. तर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका नवीन एपिसोड मध्ये. नवीन उत्सवला अनफिल्टर करूयात. अघोरेभ्यः घोरेभ्यो घोर घोरातरेभ्यः सर्वेभ्यः सर्व सर्वेभ्यः नमस्वरूपेभ्यः तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रा प्रचोदयात्. नमः पार्वती पतये हर हर महादेव शंभो.